हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा इथे झाला आहे माझा स्वयंपाक आता 12-12:30 वाजले इथं आणि सकाळचं सर्व काही काम आवरून स्वयंपाक देखील करून घेतला आहे। तर शेपू चुक्याची भाजी बनवली आणि नंतरून ज्वारीच्या भाकरी बनवल्या। तर आज असा भाजी भाकरीचा बेत आहे आणि आज लवकरच दुपारचा स्वयंपाक झाल्या कारणामुळं म्हटलं चला आता केसांसाठी जे आहे तर थोडंसं ऑइल बनवावं, कारण रेग्युलर जी आहे तर कधी लावणं होतं कधी नाही होत, परंतु 8 दिवसातून आपण कमीत कमी 2 ते 3 वेळा जरी असे ऑइल वापरले ना तर केस जे आहेत तर छान मऊ पडतात आणि नवीन केस फुटण्यासाठी देखील मदत होते। कारण आता जे आहे तर माझे केस भरपूर पातळ झालेत आणि केस देखील भरपूर गळत आहेत, म्हणून म्हटलं चला आता बनवूया हे तेल। कारण मी अगोदर काही हे यूज केलं नव्हतं, मुलीसाठी केलं होतं तर छान केस झाले होते तिचे आणि मला असं वाटलं नाही माझ्या केसासाठी देखील बनावं लागेल, कारण माझे खूप दाट केस होते परंतु आता खराब झाले। तर चला म्हटलं आता माझ्यासाठी देखील बनवून घेते तेल। काय झालं आता चला तर मग तेल बनवण्यासाठी जे आहे तर मला आणायचे थोडेसे जास्वंदीचे फुलं, तर छोटुकडून तोडून घेते कारण माझा काय हात जास्त उंचावरती पुरणार नाही। तर पाहूया किती निघतात ती। समोरच आहे आपल्या जास्वंदीचं झाड मंदिर में। तो उधर मंदिर का डेकोरेशन करेंगे ना, ये हाँ, हाँ। करेंगे तो जब करेंगे। धीरे से निकाल, अरे ऐसे ये करना। डंडा ले हाँ। वाइपर ले ले। नहीं बस ये वाइपर ले ले हो गए, बहुत हो गए। ले। अरे नहीं अजून काढना दादू, धीरे से। उधर पकड़। मुझे कुछ भी दिखाई नहीं दे रहा हाँ, ये धूप से इधर धूप से। हाँ। ये भी सीधा चाहिए ना। वो आंटी धीरे से निकाल। वो आंटी है ना, कौन से? ये वाले आंटी उन पे तो कांटा है, तो फंसाती है। ये झांसी वाली आंटी है ना, अच्छा अच्छा, परदेसी दीदी आंटी। हाँ हाँ उनका तो कांटा है, ऐसे फंसाती है और वो कर लेती है। हाँ वाइपर फंसा के ना ऊपर का निकाल ले। अरे मैं नहीं होते। निकाल ऐसे ऊपर का। कॉमेडी डालो दीदी आप। हाँ नहीं मैं बोल रही थी ना एक दिन है ना हम क्या करेंगे ऐसे ही थोड़ा सा मतलब ये अभी ये फुल अभी इसका बनेगा ऑयल। क्या क्या डालोगे अभी दीदी इसमें? अभी इसमें एलोवेरा और कलौंजी, प्याज, कड़ी पत्ता और क्या मेथी बोलते दाना? हैं? मेथी दाना। हाँ इतना तो डालेंगे। हाँ। और जैसे एक चम्मच डाल देंगे तो बन जाएगा, आधा केजी ऑयल डाल देंगे। बालों के लिए बहुत हेल्दी रहते हैं, एकदम हेल्दी रहते हैं, इसलिए सबको ट्राई करना चाहिए। सबका ट्राई करना चाहिए। अच्छा, अभी देखते हैं, बनाते हैं क्योंकि मेरा ना बाल बिल्कुल ऐसे झड़ गया ऐसे ऊपर से ना, तो इसके लिए बहुत ट्राई- अच्छा है। बहुत अच्छा है। बेनिफिट होता है इससे। ये मतलब जैसे पहले मेरे लड़के के लिए मैंने बनाया था ना, ये बहुत अच्छे बाल थे उसके। अच्छा। मैंने इतना मतलब ध्यान नहीं दिया बाल पर, लेकिन अभी खराब हो गए, मैंने सोचा चलो हम भी हाँ, बनाते हैं। क्लाइमेट से भी हो जाता है ना, मौसम हो बाल जाता कभी है। ठंडी कभी सर्दी। हो। लेकिन चलो इसका बनाएंगे ना, देखते हैं। कितने मस्त दिख रहे देखो। चला तर मग आज आपण बनवूया केसांना लावण्यासाठी तेल। तर तेल बनवायचं आहे तर त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला पॅराशूटचं तेल। तर इथे जे आहे तर हे पूर्ण भरलेलं नाही आहे, अर्धा लिटर असेल ह्याच्यामध्ये। तर ह्या अर्ध्या लिटर तेलापासून आपल्याला त्यामध्ये काहीतरी वस्तू टाकून थोडंसं तेल बनवायचं आहे। तर हे तेल जर आपण बनवलं तर आपल्या केसांचे जे रूट्स आहेत तर ते व्यवस्थित होतात। अच्छा। आणि त्यानंतरून जे आहे जसं केस गळती थांबते आणि म्हणजे नवीन केस जे आहे तर फुटण्यासाठी मदत होते। तर तसं पाहिलं तर मी आत्तापर्यंत काही हे तेल बनवलं नव्हतं, परंतु पहिली वेळेस जे आहे तर तेल हे मी बनवणार आहे, कारण माझे केस देखील खराब झालेत, पातळ झालेत भरपूर। ठीक है। त्यामुळे जे आहे तर पहिली वेळेस मी हे तेल बनवते। चला तर मग तुम्हाला दाखवते नेमकं त्याच्यामध्ये आपण काय काय वस्तू टाकणार आहोत आणि कसं हे तेल बनवणार आहोत ते। तर पहा या ठिकाणी जे आहे ना तर इथे आपण घेतले तर ही कलौंजी, तर ही पूर्ण 2 चमचे कलौंजी पहा, आणि 2 चमचे मेथी, आणि हा जो कढीपत्ता आहे तर पहा एवढा आहे कढीपत्ताचा। तर हा जो आहे चांगला एक मुठ्ठी भरून चांगला आहे भरपूर, आणि त्यानंतरून आहे तरी एक कोरपडीचं मोठं पान घेतलंय मी, आणि
इथे घेतलेत जास्वंदीचे फुलं. तर हे फुलं काही जास्तच होतील, पण काय आपल्यासमोर झाड होतं त्यामुळे मग जे आहे तर आणले तोडून. आणि जरी जास्त झाले तरी काही हरकत नाही, कारण केसासाठी जे आहे तर चांगलंच आहे. तर चला आपण बनवूया मग. आता सर्वात प्रथम तर आपल्याला तेल टाकायचं आहे. हे थोडं तेल आहे ना असं थिजल्यासारखं झालंय पहा, म्हणजे थंडीचं ना थोडंसं असं थिजतं पॅराशूटचं तेल, त्याला थोडंसं असं गरम करून घेतलं की मग ते हे होऊन जाईल. मी त्याला ना थोडंसं गरम करून घेते त्या ड्रमला, म्हणजे मग तेल जे आहे तर ते आपलं वितळून निघेल. तर मी इथं जे आहे ना तर अर्धा किलो तेल घेतलंय. तसं तुम्हाला जे आहे तर तुम्ही पावशेर तेल घेऊन पण मतलब हे करू शकता, बनवू शकता तेल. तर आता तेल पाहू शकता तुम्ही इथे जे आहे ना गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय, मेथी टाकायची आहे पहा. तर हे मेथीला जे आहे ना चांगलं म्हणजे असं तडकून द्यायचंय, जेणेकरून त्याच्यामधला जे अर्क आहे ना तर तो त्याच्यामध्ये उतरतो. छोट्या गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतरून आता आपल्याला टाकायची कलोंजी. आता हे झाल्याच्या नंतरून आपल्याला टाकायचे कढीपत्ता. आपण मेथी आणि कलोंजी यासाठी अगोदर टाकली, कारण ती व्यवस्थित अशी परतून निघावी म्हणून. आणि नंतर कढीपत्ता अगदी सावकाश आपल्याला हा देखील व्यवस्थित हे करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरून मग आपल्याला कोरपड आणि फुलं टाकायचे. कारण आपण जर अगोदर सर्व टाकलं ना की काय होतं, मग ते कोरपडीचं जी जेल असतं त्याच्यामध्ये, परत फुलांमध्ये पाणी असतं, तर त्यामुळे मग ह्याची जी प्रोसेस आहे तर लवकर होत नाही. त्यामुळे मग आपण काय करायचं, अगोदर ह्याला तळून घेतल्यासारखं करायचं आणि मग नंतरूनच आपल्याला ह्या दोन्ही वस्तू टाकायच्या आहेत. तर अगदी पाहू शकता, पहा तुम्ही, अगदी खडखड होतोय असा हा कढीपत्ता. यानंतरून मग आपल्याला टाकायचे आहेत फुलं. तर फुलांचा लगेच कलर जो आहे ना तर तो चेंज होतोय. आणि थोडे थोडे करून फुलं टाकायचे, कारण ते असे एकदम असे फुललेले असतात ना, मग थोडे थोडे करून टाकले तर ते बरोबर असे तळल्या जातात. आणि फुलं ज्यावेळेस टाकतो ना, पाठीमागच घे, फुलं ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस ही जी हिरवी हे आहे ना त्याची काढून घ्यायची. फुलांच्या पाठीमागचं हिरवं पान जे आहे तर काढून घ्यायचं आहे. आता आपली फुलं देखील अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये एकदम अशी तळल्यासारखी झाली येतं. तर आपण त्याच्यामध्ये आता टाकूया कोरपड. तर कोरपडीचे जे आहेत ना तर मी बारीक तुकडे केले आहेत पहा, अगदी म्हणजे काय होतं, पटकन ती अशी त्याचं जे जेल आहे तर तेलामध्ये उतरतं त्याचे बारीक तुकडे केल्याच्या नंतर. आणि याला असंच जे आहे ना कमीत कमी एक 8 ते 9 मिनटं जी आहे, एक 10 मिनटं समजा आपल्याला उकळून द्यायचं हे तेल. 0 गॅस करून आहे ना तर त्याला असंच परतून तळून द्यायचं आहे. फक्त मध्ये मध्ये त्याला एकदा हलवत जा, नाहीतर मग
याला असंच 0 गॅसवरती तळत असून द्या, कारण आपले जे आहे ना कढीपत्ता देखील त्यामध्ये तळलेला आहे, फुलं देखील आपले त्यामध्ये तळलेले आहेत, मेथी आणि कलोंजी देखील तळलेली आहे. आणि कोरपड जी आहे तर ह्या कोरपडीसाठी आपल्याला एक कमीत कमी त्याच्यामध्ये 9 ते 10 मिनटं असंच तळत राहिल्याने त्याचं तेल अगदी व्यवस्थित आपलं तयार होतं आणि त्याच्यामधला जे अर्क आहे तर अगदी छानपैकी सगळ्या वस्तूंचा त्या तेलामध्ये उतरतो पहा. तर पहा हे जे आहे ना तर 4 मिनटं झाले येतं, तर 4 मिनटामध्येच पहा तेलाने कसा वेगळाच कलर याचा झालाय पहा. अगदी कलर जे आहे तर अगदी ग्रीन कलर झाला याचा. पहिलं तेल कसं आपलं एकदम पांढरं शुभ्र होतं, आता तेलाचा जी कलर आहे तर भरपूर असा चेंज झालेला आहे. अजून 4 ते 5 मिनटं ठेवून आपण याला अगोदर थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरूनच मग आपल्याला एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर पहा या ठिकाणी जे आहेत 9 ते 10 मिनटं झालेत आणि अशा प्रकारे जे आहे तर तळून निघलेल्या आहेत सगळ्या वस्तू आणि तेल देखील आपलं भरपूर छान झालंय पहा. अगदी छान कलर असा सोडलाय तेलाने. आता याला जे आहे तर आपल्याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरूनच एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर हे जे तेल आहे ना अगदी व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि नंतरूनच गाळून जे आहे तर आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर तुमच्याकडे जर अशी तेलाची बाटली असेल छोटीशी तर त्याच्यात देखील तुम्ही भरून ठेवू शकता. आता मी याच्यामध्ये नाही भरून ठेवत कारण याच्यामध्ये ऑलरेडी तेल आहे, परंतु मी ह्या भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आता तेलाला अगदी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरूनच गाळून आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. तर थंड झाल्याच्या नंतर जे आहे तर मी एक आपली छोटीशी जी चाळणी असते पुरणाची तर त्यामध्ये टाकलं पाहण्या त्या वाटीमध्ये गाळून घेतलं तेल, परंतु त्याच्यामध्ये जे आहे ना ऑइल भरपूर राहिलं तसंच, म्हणून मग मी काय केलं हे सर्व काही मटेरियल जी आहे तर एका पंचामध्ये घेतलं जो पातळ असावा आणि मग पातळ पंचामध्ये टाकून अगदी असं पूर्ण काही ते असं पिळून घेतलं तेव्हा तेल त्याच्यामधून बाहेर निघलं. अगोदर तर अर्धच तेल जे आहे तर पडलं होतं, नंतरून जे आहे तर मग पंचाने व्यवस्थित गाळून घेतल्याच्या नंतर मग सारं तेल जे आहे तर मिसळून निघलं. तर या ठिकाणी जे आहे ना तर पहा अशा प्रकारे तेल झाले आपलं, एकदम छान कलर आलाय आणि वास पण येत नाहीये जास्त असं म्हणजे वेगळा त्याचा, कारण त्यामध्ये आपण कांदा टाकला नाही, कारण कांद्याने काय होतं थोडासा वास आल्यासारखा होतो केसांचा, त्यामुळे मी टाकलं नाही. तसं पाहिलं ना तर कांदा तुम्ही टाकू शकता, कारण कांदा जे आहे भरपूर हेल्दी आहे केसांसाठी. आता ह्या वेळेस तर नाही टाकला पण पुढच्या वेळेस जी आहे तर टाकून पाहिल मी कांदा देखील. तर ह्या तेलामध्ये जी आहे तर आपल्याला भरून ठेवण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही जी गोळी आहे ना ई विटॅमिन्सची गोळी आहे तर याच्यातून 2 गोळ्या ज्या आहेत तर आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे काय होतं की केसांना देखील प्रोटीन्स भेटतं, तेल देखील टिकून राहतं, त्यामुळे मग ह्या जी गोळ्या आहेत ई विटॅमिन्सच्या तर ह्या 2 मी याच्यामध्ये ॲड करते आणि ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतरून जे आहे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता ही जी गोळी आहे ना ती आपल्याला एका साईडकडून कैचीने कट करून घ्यायची आणि त्या आतमधलं जे आहे गोळीच्या आतमधलं तर जेल त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतरूनच मग मिक्स करून जे आहे तर आपल्याला या भरणीमध्ये आपलं तेल भरून ठेवायचं आहे. तर हे झालं आपलं अगदी आदिवासी हेअर ऑइल सारखं हेअर ऑइल झालं. आता आपण सर्व काही 108 जडीबुटी तर नाही आणू शकत, परंतु 108 मधल्या हे जी जडीबुटी आहेत तर ह्या अगदी आपल्या दररोजच्या सानिध्यामधल्या वापरामधल्या आहेत आणि मेन घटक आहेत पाहे. त्याच्यामुळे जे आहे तर एवढं जरी आपण टाकून ह्या वस्तू टाकून तेल बनवलं तरी देखील आपले छानपैकी म्हणजे हेअर केअर होऊन जाते. तर हेच तेल जे आहे ना तर मी माझ्या मोठ्या मुलीसाठी बनवलं होतं
कारण ज्यावेळेस ती 9वी 10वीला होती त्यावेळेस 2 वर्षापूर्वी तर भरपूर म्हणजे केस गळत होते तिचे त्यावेळेस बनवलेलं. तर ते तिलाच लावलं मी, माझ्या केसाला काही लावलं नव्हतं कारण माझे केस जे आहेत तर घनदाट होते आणि छान होते केस, त्यामुळे मला काही अशी गरज वाटली नाही. परंतु आत्ता जे आहेत ना तर केस खूप पातळ झालेत. आपण वेगवेगळे शॅम्पू वगैरे लावत असतो त्यामुळे जे आहे ना तर भरपूर केमिकल्स असतं त्याच्यामध्ये आणि ज्या वेळेस आपल्याला गरज वाटते ना त्याच वेळेस आपल्याला त्या गोष्टीची मतलब कमतरता भासते. आतापर्यंत जी आहे तर पहिल्यापासून जर आपण रुटीन ठेवली हेअर केअरची तर आपल्याला बिलकुल टेन्शन येत नाही. परंतु आपण अगोदर काळजी नाही घेतली तर अचानकच मग असं केसांचं टेन्शन येतं. परंतु किती नाही म्हटलं तर 12 महिन्यातून जी आहे तर आपण कमीत कमी एकदा जरी हे तेल बनवलं 2 ते 3 महिने जर वापरलं तरी देखील 12 महिन्यातून एकदा प्रत्येक वर्षी आपण जर असं केलं ना तर एक केसांची काळजी होते, व्यवस्थित नवीन दूध वगैरे फुटायला मदत होते आणि छानपैकी केस देखील अगदी सिल्की मऊ केस राहतात बा. तर अशा प्रकारे जे आहे तर माझं तेल झालेलं आहे ते तयार आणि तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच हे अचूक प्रमाण घेऊन तुम्ही हे तेल बनवू शकता. अगदी खात्रीशीर आहे, कसलाही इफेक्ट होणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.